रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 15. अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरत्सोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अर्जुना, अनादि व निर्गुण असल्यामुळे अविनाशी असलेला हा परमात्मा शरीरात असूनही परमार्थतः काही करत नाही व कशानेही लिप्त होत नाही. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्य जैसा काजे जळा आदी पाठी तो असतोची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांचिये तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही तो जेथीचा तेथे. ज्याप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीच्या गुणाने थोडाही लिप्त होत नाही. हे त्याचे स्वरूप समज, असे श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, जलामध्ये प्रतिबिंबित होण्यापूर्वी आणि नंतर सूर्य जशाचा तसाच असतो, परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने त्यांना पाण्यातील प्रतिबिंब सूर्यच भासते. त्याप्रमाणे देहात आत्मा आहे असे जे काही म्हटले जाते ते खरे नाही. देह निर्माण होण्याच्या पूर्वीपासून तो जेथे होता तेथेच आहे आणि नंतरही तेथेच असतो. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसणे तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा के उता सांदा आकाशा पाषाणेसी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे नि पाडे संबंधू हा उजिएडा आणि अंधारे या जो पाडू मृता उभया तोची गा आत्मया देहा जाण रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडू का जैसा तैसाची यासी देह तव पांचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पांखू पाखडी तव हे सरे हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊनी उडे जाहले श्वानावर पडे तरी ते विष्टा या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणामू कपी ध्वजा कश्मलुगा या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादीपणे सकळू ना निष्काळू अक्रियू ना क्रियाशीळू कृषू ना स्थूळू निर्गुणपणे आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे रिता ना भरितू रहितू ना सहितू मूर्त ना अमूर्तू शून्यपणे. आरशात मुख प्रतिबिंबित झाले असता त्याला आपण प्रतिबिंब असे म्हणतो. त्याप्रमाणे देहात प्रतिबिंब रूपाने आत्मा असतो. ह्या देहाचा व आत्म्याचा संबंध आहे असे म्हणणे सर्वथैव व्यर्थ होय. वारा व वाळू याची कधी गाठ मारता येईल काय? अग्नी आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यात कशी ओवता येतील? आकाशाचा दगडाशी सांधा कसा जोडता येईल? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला आणि दुसरा पश्चिमेकडे चालला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा आणि आत्म्याचा संबंध आहे. उजेड आणि अंधकार, मृत्यू पावलेला मनुष्य आणि जिवंत मनुष्य यांचा एकमेकांशी जसा काही संबंध नाही, त्याप्रमाणे आत्मा व शरीर यांचाही संबंध नाही असे जाण. रात्र आणि दिवस, सोने
आणि कापूस यांचा ज्याप्रमाणे काही संबंध नाही, त्याप्रमाणे आत्मा आणि देह यांचा संबंध नाही. कारण हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे, कर्माच्या दोऱ्यात गोवलेला आहे आणि जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला आहे. त्यामुळे तो विविध प्रकारच्या योनीमध्ये फिरत असतो. हा देहरूपी लोण्याचा छोटासा गोळा काळरूपी अग्नीच्या कुंडामध्ये घातला आहे. माशीचे पंख हलण्यास जितका वेळ लागतो, तितक्या क्षणिक वेळात हे शरीर नाहीसे होते. हा देह कदाचित अग्नीमध्ये सापडला तर त्याची राख होऊन वाऱ्याने ती इकडे तिकडे उडून जाते. कदाचित हा देह कुत्र्याने खाल्ला तर त्याची विष्ठा होऊन जाते. ह्या दोन प्रकारातून देह सुटला तर त्या देहाचा अळ्या किड्यांचा पुंजका तयार होतो. हे अर्जुना, ह्या देहाचा शेवटी होणारा परिणाम अतिशय वाईट आहे. ह्या देहाची अशी दशा आहे आणि आत्मा तर अनादि असल्यामुळे सहज नित्य व शुद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे अवयवसहित किंवा अवयवरहितही नाही. तो निष्क्रिय नाही अथवा क्रिया करणाराही नाही. तसा तो कृश नाही व स्थूलही नाही. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही व अदृश्यही नाही. तो प्रकाशरूप नाही व अंधकार रूपही नाही. तसेच तो थोडा नाही अथवा अधिकही नाही. तो निर्विशेष असल्यामुळे रिकामा नाही व भरलेलाही नाही. तो कोणत्या विशेषाने रहित नाही अथवा सहित देखील नाही. तो साकार नाही अथवा निराकारही नाही. आनंदू ना निरानंदू, एकू ना विविधू, मुक्त ना बद्धू आत्मपणे. ए तुला ना ते तुला, आईता ना रचिला, बोलता ना उगला अलक्षपणे. सृष्टीचा होणा न रचे, सर्वसंहारे न वैचे. आथी नाथी या देहीचे पंचत्व तो. मवे ना चर्चे, वाढे ना खाचे, विटे नावेचे अव्ययपणे. एवं रूप पै आत्मा, देही जे म्हणती प्रियोत्तमा. ते मठाकारे व्योमा, नाम जैसे तैसे तयाची अनुस्युती. होती जाती देहाकृती, तो घेना सांडी सुमती. जैसा तैसा अहोरात्रे जैसी, येती जाती आकाशी. आत्मसत्ते तैसी देहे जाण. म्हणून ये शरीरी, काही करवी ना करी. आयताही व्यापारी सज्जन होय. या लागी स्वरूपे, उणा पुरा न घेपे. हे असो तो न लिंपे देही देहा. तो आत्मस्वरूपी असल्यामुळे त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही, अथवा तो विविध प्रकारांचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्धही नाही. तो आत्मा कोणाचा विषय होत नसल्यामुळे एवढा नाही अथवा तेवढाही नाही. आयता स्वतः सिद्ध अथवा निर्माण केलेला नाही. तो बोलणारा नाही अथवा तो मुकाही नाही. सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर तो उत्पन्न होत नाही. विश्वाच्या संहाराबरोबर ज्याचा नाश होत नाही आणि आहे व नाही या दोन्ही स्थितींचे जो लयस्थान आहे, तो अव्यय असल्यामुळे कशानेही मोजता येत नाही व त्याचे वर्णनही करता येत नाही. हा वाढतही नाही अथवा कमीही होत नाही. तो विकार पावत नाही आणि घटतही नाही. हे प्रियतम अर्जुना, असे ज्या आत्म्याचे स्वरूप आहे तो देहात आहे असे जे म्हणतात, त्यांचे ते बोलणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे असे म्हटल्याप्रमाणे व्यर्थ आहे. तसेच त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर देहाचे आकार उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. हे सुमती अर्जुना, वस्तुस्थितीने तो आत्मा देहाला घेत नाही अथवा टाकत देखील नाही. तो जसाचा तसा असतो. विशाल आकाशाच्या अधिष्ठानावर दिवस आणि रात्र येतात आणि जातात, त्याप्रमाणे अनंत आत्मसत्तेवर अनेक देह येतात आणि जातात, याची जाणीव ठेव. म्हणून या शरीरात आत्मा काही करीत नाही आणि करवीतही नाही. तो या देहात आयता म्हणजे स्वयंसिद्ध जरी असला तरी शरीराच्या कोणत्याही व्यवहारात तो आसक्त होत नाही.
यास्तव त्याचे स्वरूपात कमी अथवा जास्त काही होत नाही. एवढेच नव्हे तर तो आत्मा देहात राहूनही देहधर्माने लिप्त होत नाही. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश अत्यंत सूक्ष्म स्वरूप असल्यामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये सर्वत्र असला तरी देहाच्या कर्माने लिप्त होत नाही. अगा आकाशके नाही हे न रिघेची कवणे ठाई परी काई सेनी कही गादी जेना जैसे तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतूची असे पाही परी संग दोषे एकेही लिप्त नोहे पुढत पुढती येथे हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. अर्जुना, आकाश कोठे नाही आणि ते कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही, परंतु ते आकाश कशानेही कधीही लिप्त होत नाही. त्याप्रमाणे सर्व देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या संसर्ग दोषाने तो लिप्त होत नाही. आत्म्याचे हेच खरे लक्षण आहे असे वारंवार जाणावे. क्षेत्रज्ञ आत्मा या देहात राहूनही क्षेत्र हे धर्मरहित आहे. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. संसर्गे चेष्टिजे लोहे परी लोह भ्रामक नोहे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू दीपकाची अर्ची रहाटी वाहे घरीची परी वेगळी ककोडीची दीपा आणि घरा पै काष्टाच्या पोटी वनी असे किरीटी परी काष्ट नोहे या दृष्टी पाहिजे हा अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाही डोळा देखावा पै हे आघवेची असो एकू गगनवनी जैसा अर्कू प्रगटवी लोकू नावे नावे एथ क्षेत्रज्ञू तो ऐसा प्रकाशकू क्षेत्राभासा यावरुते हे न पुसा शंका निघा. लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंड हालते, परंतु लोहचुंबक कधीही लोखंड होत नाही. त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाच्या सत्तेवर क्षेत्राचे व्यवहार होतात, परंतु क्षेत्रज्ञ कधी क्षेत्र होत नाही. दिव्याची प्रज्वलित ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिव्याची ज्योत आणि घर यांच्यात कोट्यावधी प्रकारचा वेगळेपणा आहे. अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी असतो, परंतु अग्नी कधी लाकूड होत नाही. त्याप्रमाणे क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ आहे, परंतु क्षेत्रज्ञ कधी क्षेत्र होत नाही. अशा दृष्टीने आत्मतत्व जाणावे. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यांत जो भेद आहे, तसा देह आणि आत्मा यातील भेद तू विवेकाच्या डोळ्याने पाहशील. या सर्व उपमा राहू दे. आता एक उपमा सांगतो. ती अशी की जसा एक सूर्य आकाशातून तिन्ही लोकांना पुन्हा पुन्हा प्रकाशित करतो, त्याप्रमाणे येथे तो क्षेत्रज्ञ आत्मा या भासमय क्षेत्राचा प्रकाशक आहे. यानंतर आत्मा व देह या संबंधी काही शंका घेऊ नकोस व काही विचारू नकोस. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षं च ये विदुर्यांती ते परम. या प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या भेद आणि प्रकृती व तिच्या विकारापासून सुटण्याचा उपाय जे पुरुष ज्ञानदृष्टीने तत्वतः जाणतात, ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात.
शब्दतत्व सारज्ञा पै देखणी तेची प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञा अपाडू देखे, या दोहींचे अंतर देखावया चतुर, ज्ञानी यांचे द्वार आराधिती, याची लागी सुमती, जोडीती शांती संपत्ती, शास्त्रांची दुभती पोशिती घरी, योगाची या आकाशा वळघी जे एवढा दिवसा, याची आशा पुरुषासी गा, शरीरादी समस्त मानिता ती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू, ऐसैसी या परी ज्ञानाची या भरोवरी, करून या अंतरी निरुते होती, मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेख तयांचे ओवाळू आम्ही, आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी, पसरली से लटिकी प्रकृती जे हे, जे शूक नळिका न्याये न लगता लागली आहे, हे जैसे तैसे होये ठाऊवे जया, जैसी माळा ते माळा ऐसीची देखिजे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी, का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती, रुपयाची भ्रांती जाऊनी या, तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे, देखती ते मी म्हणे ब्रह्म होती, जे आकाशाहुनी वाड, जे अव्यक्ताची पैलकड, जे भेटली या अपाडापाड पडो नेदी, आकारू जेथ सरे जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे अद्वय जे, ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू, ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा, उगाणा दिधला जीवा जीवाचिया, एर कलशींचे एरी रिचवी जे जयापरी, आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे, आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे. हे शब्दांच्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणून घेणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेद जाणते. क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोहोंतील अंतर समजण्याकरता चतुर मुमुक्षु पुरुष ज्ञानी पुरुषांच्या द्वारी जाऊन त्यांची सेवा करतात. हे सुबुद्धी अर्जुना, हे समजण्याकरता ते शांतीरूप संपत्ती स्वाधीन करून घेऊन शास्त्रांच्या दुभत्या गायी घरी पोचतात, म्हणजे शास्त्रांचे अध्ययन मनन चिंतन करतात. हे समजण्याकरता साधक अष्टांग योगरूप आकाश चढून जाण्याची मनात इच्छा धरतात. शरीरादी सर्व गोष्टी गवताप्रमाणे तुच्छ मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या मस्तकावर धारण करतात. अशा प्रकारच्या ज्ञानप्राप्तीकरिता विविध प्रयत्न करून ते ज्ञान मिळवतात आणि त्या योगे अंतःकरणात निश्चित होतात. देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात त्यांच्या ज्ञानावरून आम्ही आमचे ज्ञान ओवाळून टाकू. पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या विविध रूपांनी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे. पोपट ज्याप्रमाणे नळीवर येऊन बसतो आणि नळीच्या संयोगाने वास्तविक पाहता बद्ध न होता तो आपल्या कल्पनेनेच बद्ध होतो, त्याप्रमाणे ही प्रकृती क्षेत्रज्ञ पुरुषाला न चिकटताच चिकटलेली आहे असे वाटते. ज्याप्रमाणे माळेवरील मिथ्या सर्पबुद्धी नष्ट झाली, म्हणजे माळ ही ती माळच असे डोळ्यांनी पाहतो. प्रखर प्रकाशात दूरवर पसरलेली शिंप त्यावर मिथ्या रूप्याचे ज्ञान होते, पण सूक्ष्म विचाराने रूप्याची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असे खरे ज्ञान प्राप्त होते. त्याप्रमाणे आत्म्याहून प्रकृती वेगळी आहे असे जे आपल्या अंतःकरणात पाहतात ते पुरुष ब्रह्मरूप होतात असे मी श्रीकृष्ण म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहून अतिविशाल आहे, जे ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडचा काठ आहे, जे ब्रह्म प्राप्त झाले असता भूतमात्रांमध्ये साम्य वैषम्य उरू देत नाही,
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी प्रकृतीच्या मुळे आलेला आकार नाहीसा होतो, जीवपणा जेथे विरून जातो, द्वैत जेथे उरत नाही, असे जे अद्वय आहे, अर्जुना, तेच पुरुष परब्रह्म होतात की जे आत्मरूपी दूध आणि प्रकृतीरूपी पाणी यांच्या निवाडा करण्याविषयी राजहंस आहेत. संजय म्हणाला, महाराज, असा हा श्रीकृष्णाने जीवांचाही जीव असलेल्या त्या अर्जुनास क्षेत्रज्ञ याचा पूर्ण हिशोब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील सर्व पाणी दुसऱ्या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या हृदयातील हे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात घातले. वस्तुस्थितीने पाहता येथे कोण कोणास देणारा आहे, कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूंचेच अंश आहेत. याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन आणि मी श्रीकृष्ण आहे असे मागे श्रीकृष्णाने सांगितले आहे. परी असो ते नाथिले, न पुसता कामी बोले, किंबहुना दिदले सर्वस्व देवे, की तो पार्थू जी मनी, अजुनी तृप्ती न मानी, अधिकाधिक उतानी वाढवितू असे, स्नेहाचिया भरोवरी, आंबुथीला दीपू घे थोरी, चाळ अर्जुनांतरी परिसता तैसी, तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, मिळती मग अवतरे हातू जैसा, तैसे जी होतसे देवा, तया अवधानाचिया लवलावा, पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी, सुवाये मेघू सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे, तैसा मातला रसू आदरे श्रोतयांचेनी, आता आनंदमय आघवे, विश्व कीजेल देवे, ते राये परिसावे संजयो म्हणे. एवं जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती, भीष्म पर्व संगती म्हणितली कथा, श्रीकृष्णार्जुन संवादू, नागरी बोली विशदू, सांगोनी दाऊ प्रबंधू ओवियेचा, नुसदीची शांती कथा आणि जे लकीर वाक्पथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, दाऊ वेल्हाळ देशी नवी, जे साहित्या ते ओजवी, अमृता ते चुकी ठेवी गोडीसेपणे, बोला आल्हावते निगुणे, चंद्रासी घे उमाणे, रसरंगी भुलवणे नादुलोपी, खेचराची याही मना आणि सत्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. संजय मनात म्हणाला, परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. या धृतराष्ट्राने न विचारता मी तरी का बरे बोलत आहे? फार काय सांगावे, श्रीकृष्णाने आपले सर्वस्व आत्मज्ञान अर्जुनाला दिले, तरी सुद्धा महाराज अर्जुनाने आपल्या मनात तृप्ती मांडली नाही. ज्ञानाचे श्रवण करण्याची इच्छा तो अधिकाधिक वाढवितच आहे. प्रज्वलित दिव्यामध्ये जो जो तेल घालावे तो तो अधिक प्रकाश पडतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण जे आत्मज्ञान सांगू लागले ते ऐकण्याची इच्छा अर्जुनाच्या मनात वाढतच चालली. जेथे रसयुक्त स्वयंपाक करणारी असून जेवणारेही भोगते आहेत, तेथे मग वाढण्यास व जेवण्यास हात जसा पुढे सरसावतो, महाराज तसे श्रीकृष्णात झाले. अर्जुनाची ऐकण्याची उत्सुकता पाहून व्याख्यानाला चौपटीपेक्षा जास्त जोर चढला. पावसाला अनुकूल असलेल्या वाऱ्याने मेघ जसे भरून येतात, अथवा पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला जशी भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्यांच्या श्रवण करण्याच्या उत्सुकतेने वक्त्याचे स्फुरण वाढत जाते. आता यानंतर देव गुणातीतांची लक्षणे सांगून अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्व आनंदमय करणार आहेत, तरी लक्षणांचे एकाग्रतेने श्रवण करावे असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमर्याद आणि विशाल बुद्धीच्या महर्षी व्यासांनी भीष्म पर्वातील शांतिरसाने भरलेली जी कथा सांगितली, तो श्रीकृष्ण अर्जुन संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर भावपूर्ण शब्दांनी स्पष्टपणे सांगून दाखवितो.
मी आता शांतीरसची कथा सांगेन. ती कथा शृंगार रसाच्याही डोक्यावर पाय ठेवू शकेल. ज्या रीतीने देशी भाषा विविध अलंकारांना सजविते व अमृताला देखील आपल्या मधुरपणाने मागे टाकेल, अशा रीतीने अपूर्व उत्कृष्ट मराठी भाषा उपयोगात आणू. ज्या चंद्राच्या उदयापासून चंद्रकांत मण्यास पाजर फुटतो, त्या चंद्रालाही माझ्या भावमधुर बोलांपासून पाजर फुटेल. तसेच माझे शब्द आपल्या रसातील रंगांच्या माधुर्य शक्तीने नादब्रह्मात झाकून टाकतील. अज्ञानी माणसाच्या मनात देखील अष्टसात्विक भावाचा पाना फुटेल आणि ज्ञानी जिज्ञासूला श्रवण केल्याबरोबर समाधी सुखाचा लाभ होईल. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचा आवारू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाजिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. हे निफजेल आता घवे, आयसे बोलिजेल बरवे, जे अधिष्ठीला असे परमदेवे श्रीनिवृत्ती मी. म्हणून अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा देऊन प्रतिपदी ग्रंथार्थासी. हा ठावो वरी माते, पुरतया सारस्वते, केले असे श्रीमंते श्री गुरुराये. तेणी जी कृपा सावाये, मी बोले ते तुले सामाये. आणि तुमची सभेला हे गीता म्हणो, वरी तुम्हा संतांचे पाये, आजी मी लाधलो आहे. म्हणून जी नोहे अटकू काही, प्रभू काश्मीरी मुके, नुपजे हे काय कौतुके. नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी येसी, तैसी तुम्हा संतांपासी, अज्ञानाची गोठी कायसी. या लागी नवरसी वरुषेन मी, किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा. ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू. असा गीतेचा अर्थ सांगेन की तो सर्व जगभर पसरून सर्वांना आनंदकारक होईल. त्यामुळे विचारांचे दैन्य फिटून जाईल. श्रवणाने कानांचे आणि आत्मसाक्षात्काराने मनाचे जगणे सफल होईल आणि जिकडे तिकडे ब्रह्मविद्येची खाण दृष्टीस पडेल. सर्वांच्या दिव्य चक्षुस परब्रह्म तत्व दिसावे. सर्वत्र आनंदाचा सोहळा संपन्न व्हावा आणि सर्व विश्वात ब्रह्मबोधाचा सुकाळ व्हावा. हे सर्व आता घडावे असे मी भावमधुर शब्द बोलेन, कारण निवृत्ती देवांनी माझा स्वीकार केला आहे. एवढ्यासाठी भावार्थ प्रगट करणाऱ्या शब्दांनी उपमा श्लेषादी अर्थालंकारांची रेलचेल करून गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ प्रगट करून सांगेन. येथपर्यंत मला आमच्या श्रीमंत सद्गुरूंनी मस्तकी हात ठेवून सर्व शास्त्रांमध्ये निपुण केले आहे. महाराज, त्या सद्गुरूंच्या कृपेच्या साहाय्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळींमध्ये गीतेचा भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय मी आज तुम्हा संतांच्या चरणकमलांजवळ बसलो आहे, म्हणून मला आता काही प्रतिबंध होणार नाही. हे प्रभू, सरस्वतीच्या पोटी मुके बालक कौतुकाने देखील जन्माला येत नाही. लक्ष्मीच्या हातावर सामुद्रिक चिन्हे कधीच कमी नसतात. त्याप्रमाणे तुम्हा संतांच्या जवळ आल्यावर माझ्याजवळ अज्ञान कसे राहील. मी आता गीतार्थाच्या द्वारा भावपूर्ण नवरसांचा वर्षाव करीन. फार काय सांगावे. मला गीतेचा भावार्थ सांगण्यास संधी द्यावी, म्हणजे देवा सद्गुरुराया ग्रंथ उत्तम रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्.
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न झाला।